मंडळी, आपल्या समाजात सध्या लग्न हा विषय खूप जास्त महत्त्वाचा होऊन बसलाय। कधी पोरांना लग्नासाठी पोरी मिळेनात, कधी लग्नासाठी पोरगी मिळतीये पण ती फ्रॉड नवरी निघतीये, कधी लग्न होतंय पण नवऱ्याचं नाहीतर बायकोचं बाहेर अनैतिक संबंध सुरू आहेत। थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्या इथं लग्न व्यवस्था ही सध्या प्रचंड चर्चेत आणि अडचणीत आहे। त्यात धुळ्यामध्ये लग्न होत नाही या एका कारणामुळे जन्मदात्या आईला थिनरनं जाळल्याचा क्रूर प्रकार घडलाय। एखादा पोरगा जर फक्त लग्नापायी आपल्या आईला जिवंत जाळत असेल तर त्यामागे नेमकं कारण काय आहे आणि खरोखर समाजामध्ये पोरांना लग्नासाठी पोरी मिळायच्या बंद झाल्या आहेत का, याचबद्दल सविस्तर माहिती घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार। बघा, घटना आहे शुक्रवारी संध्याकाळची। धुळ्यामधील मोहळाली येथे जिजाबाई पाटील, वय वर्ष 65 आणि त्यांचा लेक 45 वर्षाचा मुलगा प्रदीप उर्फ दगडू खैरनार पाटील यांच्यामध्ये लग्नावरून वाद झाला। हा वाद इतका विकोपाला गेला की प्रदीपनं घरातल्या थिनरनं आपल्या आईला जाळलं। थोडं सविस्तर सांगते। झालं असं होतं की प्रदीप हा रिक्षा चालक आहे। तो नेहमीप्रमाणे रिक्षा चालवून संध्याकाळी मध्यधुंद अवस्थेत घरी आल्यावर आईनं त्याला जेवायला वाढलं। पण प्रदीपच्या डोक्यात खूप आधीपासूनच आईबद्दल राग साठलेला होता आणि या रागाचं कारण होतं ते म्हणजे आईमुळेच आपलं लग्न होत नाही। प्रदीपचं वय हे जवळपास 45 होतं। तरुण वयापासूनच त्याच्यासाठी अनेक स्थळं येत होती, पण केवळ आईमुळेच ती सगळी स्थळं नाकारली गेली आणि आता ऐन 45 मध्ये आपलं लग्न होत नाहीये आणि या सगळ्याला जबाबदार फक्त आई आहे। हा राग प्रदीपच्या डोक्यात अगदी रुतून बसलेला होता। राग इतका जास्त होता की त्या दिवशी प्रदीप आणि त्याच्या आईमध्ये संध्याकाळी क्षुल्लक वाद झाला होता। पण या वादातच प्रदीपनं घरात असलेला अख्खा थिनरचा डब्बा थेट आईवर ओतला। हे सगळं करत असताना अर्थात प्रदीप काही समजण्याच्या अवस्थेत नव्हता, कारण तो मध्यधुंद स्थितीत होता। पण काही वेळानंतर जेव्हा आईचं इवळणं प्रदीपच्या कानावर पडलं त्यावेळी त्याला समजलं की त्याच्या हातून चुकीचं काहीतरी घडलंय आणि याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील। त्यामुळेच आपण गोत्यात येऊ नये म्हणून प्रदीपनं नंतर असा बनाव रचला की जणू त्याची या सगळ्यामध्ये काहीच चूक नव्हती। त्यानं स्वतःच रिक्षामधून आपल्या आईला दवाखान्यामध्ये नेलं, सोबत एका शेजाऱ्याला सुद्धा नेलं। त्याचं नाव होतं हिवरकर। दवाखान्यात असं सांगितलं की आई स्वयंपाक करत होती आणि स्वयंपाक करताना तिच्या वेंधळेपणामुळेच तिच्यावर थिनरचा डबा पडला। प्रदीपच्या या बोलण्यावर पोलीस विश्वास ठेवणार तोवरच स्वतः प्रदीपच्या आईनं प्रचंड वेदना होत असून सुद्धा त्या अवस्थेत आपला शेवटचा जबाब पोलिसांना दिला। या जबाबामध्ये त्या असं म्हणाल्या की माझ्या पोरानंच मला मारलंय, त्यानंच माझ्यावर थिनरचा डबा टाकला, मी त्याचं लग्न लावून देत नाही या रागातून त्यानं मला याआधी सुद्धा कित्येक वेळा मारहाण केली आहे आणि त्याच कारणावरून आज सुद्धा आमच्यामध्ये भांडणं झाली। या भांडणामध्ये प्रदीपनं माझ्यावर अख्खा थिनरचा डबा ओतला। हे एवढं बोलून त्या माऊलीनं जीव सोडला। पोलिसांनाही हे सगळं ऐकल्यावर डोकं फिरल्यासारखं झालं, कारण ज्या माऊलीनं जन्म दिला, जिनी लहानपणापासून पार आता 45 पर्यंत लेकाला सांभाळलं, त्याच लेकानं आईचा जीव घेतला। हे खरंच भयंकर आहे। पोलिसांनी त्या आईच्या जबाबानंतर तिच्या लेकाला म्हणजे प्रदीपला ताब्यात सुद्धा घेतलं, त्याला अटक केली। पण दुर्दैव हे आहे की प्रदीपला अटक जरी झाली असली तरी त्या माऊलीचा हाकणात जीव गेलाय। त्यात प्रदीपच्या वडिलांचं आणि एका भावाचं याआधीच निधन झालंय। त्यामुळे प्रदीपच्या 2 विवाहित बहिणींनीच जिजाबाईंचा म्हणजे त्या माऊलीला मुखाग्नी दिली आहे। बघा, या सगळ्यात एक गोष्ट खूप लक्षात घेण्यासारखी आहे, ती म्हणजे मुलांच्या लग्नाचं भयान वास्तव। पोरं तिशी उलटून गेली आहेत तरी सुद्धा त्यांचं लग्न होईना। बरं, एक वेळ पोरगा अडाणी आहे, ते गावाकडे राहतंय, शेती करतंय म्हणून त्याचं लग्न होईना हे कारण समजू शकतो। पण पोरगा वेल एज्युकेटेड आहे, नोकरीला आहे, तरी सुद्धा त्याचं लग्न होत नसेल तर त्यामागची कारणं काय आहेत हे खरंच शोधावं लागेल। नेमका यात दोष कुणाचा आहे, मुलांचा आहे की मुलींच्या वाढत्या अपेक्षा हा मुख्य दोष आहे? कारण जर लग्न होत नाही म्हणून गुन्हे घडत असतील आणि अगदी जन्मदात्या आईचा खून करण्याची वेळ येत असेल तर खरंच मुलांचं न होणारं लग्न ही बाब प्रचंड चिंतेची आहे। बाकी तुम्हाला या सगळ्या प्रकरणावर काय वाटतं? लग्न न होणं ही गोष्ट सध्या नेमकी का वाढतीये आणि एक मुलगा म्हणून तुम्हाला काय वाटतं, चूक नेमकी यात कुणाची आहे? म्हणजे मुलींच्या मागण्या वाढलेल्या आहेत म्हणून मुलांची लग्न होत नाहीत का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण हा प्रश्न
मुलांची लग्न न होण्याचा प्रश्न सध्या खूप जास्त ऐरणीवर आहे. बाकी तुम्हाला विषय आवडला असेल, चर्चा आवडली असेल तर ती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि हो, ऑनलाईन नेताला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.